36 वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा अनोखा गौरव. साहेबांनी स्वतः सारथ्य करत चालकाला दिली मानवंदना. घोडेगाव. एखाद्या कर्मचाऱ्याने आयुष्याची 36 वर्षे संस्थेसाठी खर्ची घातली असतील तर त्याचा निरोपही तितकाच शाही असायला हवा. हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणत घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडवले आहे. प्रकल्पात तब्बल 3 दशकांहून अधिक काळ ड्रायव्हर म्हणून सेवा देणारे अबुक्कर उस्मान काठेवाडी नुकतेच सेवानिवृत्त झाले. या निरोप समारंभात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा 5 जिल्ह्यांचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर बसून काठेवाडी यांना त्यांच्या घरी सन्मानाने सोडले. फुलांची उधळण आणि भावुक निरोप. निरोप समारंभाच्या वेळी संपूर्ण कार्यालय परिसर भावुक झाला होता. सर्व कर्मचाऱ्यांनी काठेवाडी यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. वर्षानुवर्षे साहेबांच्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या आबूंना आज खुद्द साहेबच घरी सोडून येणार, हे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अधिकारी प्रदीप देसाई. आबूंची सेवा ही केवळ नोकरी नव्हती, तर ते या प्रकल्पाचा कणा होते. त्यांची प्रामाणिकता आणि कामाप्रती असलेली निष्ठा आम्ही कधीच विसरू शकणार नाही. हा छोटासा प्रयत्न त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही, तर त्यांच्या सन्मानासाठी आहे. अबुक्कर काठेवाडी. आजवर साहेबांना अनेक ठिकाणी पोहोचवले, पण आज साहेब स्वतः मला माझ्या घरी सोडायला आले आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. हा स्नेह मी कायम स्मरणात ठेवेन. प्रशासनातील एक प्रेरणादायी आदर्श. नेहमीच अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील प्रोफेशनल नात्याच्या चर्चा रंगत असतात, मात्र प्रदीप देसाई यांनी दाखवलेल्या या कृतज्ञतेमुळे प्रशासकीय वर्तुळात त्यांचे कौतुक होत आहे. हा सोहळा केवळ एका ड्रायव्हरचा निरोप नव्हता, तर तो प्रामाणिकपणाचा आणि निष्ठेचा विजय ठरला आहे. सर नमस्कार सर. यस सर, आवाज येते सर. आपले अबूबाई यांचा. यस सर, यस बोला सर. मी मध्ये बोलतो. आपले सर्वांचे चैत्य आदरणीय श्री अबू साहेबांच्या रिटायरमेंट आहे, सेवानिवृत्त होत आहे. अबू साहेब रिटायर होण्याबद्दल म्हणजे रिटायर होत आहे, ते ऑलरेडी रिटायर झालेले आहेत, ते सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सर्वप्रथम आदरणीय देसाई साहेब, प्रकल्प अधिकारी गोरेगाव, त्यांच्यासोबत अबू साहेब, त्यांचे धर्मपत्नी, त्यांचे पूर्ण परिवार. त्याच्यासाठी मला तिथे जावं लागलं आणि येऊ शकतो नाही. मी तो विचार करत होतो की जसे अबू कधी कधी येऊन बिर्याणी देऊन द्यायच्या तशा त्यांच्या सेवा माझ्यासोबत डायरेक्टली इनडायरेक्टली आता अबू साहेबांनी माझ्यासोबत ऑलमोस्ट 8 वर्ष काम केलेलं आहे सोबत, आणि मला खूप आनंद आहे की ज्या पद्धतीमध्ये त्यांनी माझ्यासोबत काम केलं. मला एक आनंदी वातावरणामध्ये त्यांनी ठेवलं आणि पूर्ण घोडेगाव प्रकल्प क्षेत्र जो म्हणजे अगदी कोल्हापूर पर्यंत आणि त्या काळात इनफॅक्ट सोलापूर पर्यंत पण होता, तिथपर्यंत मला हसी खुशी घेऊन जायचे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये म्हणजे विविध किस्से सांगायचे. सर्वात मोठ्या माझे मार्गदर्शक होते ते आपले अबू साहेब होते. त्यांच्यामुळे मला खरं तरी भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या, समजायला मिळाल्या आणि नेमकी आदिवासी विकास विभाग चालतो कसा याबद्दल मला खरं त्यांनी मार्गदर्शन केलं. सर्वात मी त्यांची धर्मपत्नीच्या आणि पूर्ण परिवाराचे विशेष आभार व्यक्त करेल की त्यांनी जो वेळोवेळी मला बिर्याणी पाजलेला आहे, त्याच्यामध्ये माझं वजन वाढण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, त्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार व्यक्त करेल. आणि आज येऊ शकलो नाही याच्यासाठी मी खूप माफी मागतो. अबूजी आणि पूरे परिवार को बहुत बहुत शुभेच्छा. आगे के वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. एक्सटेन्शन देता आलं तर देऊन टाकावं ही माझी विनंती, परंतु त्यांच्या बगैर पूर्ण ऑफिस कार्यालय पूर्ण सुना असं वाटेल, काही प्रॉब्लेम हे वाटेल. आणि अबूजीला माझी विनंती की वेळात वेळ काढून आता तुम्ही रिटायर झाले, वेळात वेळ काढून तुम्ही नाशिक पर्यंत यावा आणि तुम्हाला यहाँ पर एक सत्कार करून तुमचं स्वागत करू. आणि बाकी सबको ठीक है. अबूजी का बहुत बहुत धन्यवाद एंड पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. म्हणजे मला जे भावले आदरणीय आयुष प्रसाद साहेब, माननीय जिल्हाधिकारी
हे सुद्धा एका वाहन चालकाच्या ह्याच्यामध्ये सेंड ऑफमध्ये स्वतः त्यांच्या एवढे बिझी शेड्यूलमधून ते बोलले, त्यांनी माफी मागितली, मी येऊ शकलो नाही. हेच ते आता ते आमचे सूर्यवंशी म्हणले की हेच त्यांचं हे आहे, कॅपिटल आहे किंवा भांडवल आहे त्यांचं, की बाबा हे माणसावर प्रेम करणं हे काय असं एकाएकी येत नसतं. हे त्याला आपल्याला समोरच्याला तेवढं करिअर द्यावं लागतं किंवा त्याला तेवढा जीव लावा लागतो, तेव्हाच हे मिळतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी 35 वर्ष 36 वर्ष सेवा केली, याच्यात कुठेही गाडीला धक्का लागला नाही. म्हणजे गाडीला धक्का लागला म्हणजे आपल्या प्रकल्प कार्यालयातले काही सांगितलं की बाबा आपल्या गाडीचं ॲक्सिडेंट झाला होता, परंतु आबूभाईंनी 35-36 वर्ष जी सेवा केली, म्हणजे आपण जरी गाडी व्यवस्थित चालवत असलो तर समोरचं येऊन आपल्यावर धडकतो कदाचित किंवा काय होतं, पण ते अतिशय म्हणजे हे दैव त्यांच्या बाजूने होतं असंही म्हणता येईल. आणि त्यांनी स्वतःनी तो काळजीपूर्वक ती चालवली गाडी. हे अतिशय त्यांच्याकडे चांगले गुण आहे, वक्तशीरपणा त्यांचा आणि बाकी सर्वांना मदत करणं हे अतिशय चांगले गुण आहे. हे आपल्या नवीन आलेल्या टीमसाठी सुद्धा हे गरजेचं आहे किंवा हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. तर मी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांतर्फे आणि त्यांचं आयुष्य भरभराटीचं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या ज्या सन्माननीय प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब, उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग आणि माझ्या वडिलांच्या सेवा कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व स्नेहजन. मी पत्रकार मोहसिन काटेवाडी. आज या व्यासपीठावर उभा राहताना माझ्या मनात दोन भावनांचे द्वंद्व सुरू आहे. एकीकडे वडील 36 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सन्मानाने निवृत्त होत आहेत, याचा अभिमान आहे. दुसरीकडे त्यांच्या कष्टाच्या प्रवासाची आठवण येताना कंठ अतिशय दाटून येत आहे. अनेकांना वाटत असेल की हा सरकारी नोकरीचा प्रवास सोपा होता, पण या प्रवासाची खरी विण घोडेगाव येथील पोतीस हॉस्पिटलने विणली गेली. मी दैनिक पुढारीमध्ये पत्रकारिता करतो, समाजातल्या अनेक घटकांना पाहतो, पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे माझ्या वडिलांचा संघर्ष. एक काळ असा होता की घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, अंगावर नीट कपडे नसायचे, पण आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की स्वतः उपाशी राहून त्यांनी आम्हाला भरपेट जेवण दिलं. स्वतः फाटक्या कपड्यात राहिले, पण आमच्या शिक्षणात, संस्कारात कधीच कमतरता भासू दिली नाही. त्यांचे ते कष्टच आज माझ्या पत्रकारितेचे खरे भांडवल आहे. आदिवासी विकास विभागात रुजू होण्यापूर्वी त्यांचा प्रवास अनेकांना माहिती नसेल. आपल्या कुटुंबाचा आणि संसाराचा गाडा रुळावा आणण्यासाठी त्यांनी चक्क दुबई गाठली होती. तिथे काही वर्ष त्यांनी परदेशात गाडी चालवून कष्टाची कमाई केली. त्या काळात परदेशातून येणारा पैसा म्हणजे स्वतःचे नशीब बदलण्याची मोठी संधी होती. एखादा तरुण स्वतःचे घर किंवा स्वतःसाठी काहीतरी स्वप्न पाहिल, पण माझ्या वडिलांनी तिथे वेगळा आदर्श ठेवला. दुबईवरून घोडेगावला आल्यानंतर परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. काही करण्याऐवजी दुबईच्या त्या कष्टाच्या पैशातून त्यांनी आपल्या बहिणीचे लग्न लावून दिले. स्वतःचे भविष्य घडवण्याआधी आपल्या बहिणीचा संसार थाटण्याचा त्यांनी प्राधान्य दिले. हा संस्कार आहे जो आम्हाला आजही शिकवतो की माणसं जोडणे आणि नाती जपणं हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं आहे. 6/1990 पासून या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर ते वाहन चालक म्हणून 2009 पासून ते आता 2026 पर्यंत वाहन चालक म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आदरणीय साहेबांनी जर त्यांना सांगितलं की उद्या आपल्याला 6 वाजता जायचे, तर आमच्या बाबतीत मी जवळजवळ त्यांना 2000 सालापासून ओळखते, म्हणजे जवळजवळ 26 वर्ष झाले ओळखते. 6 वाजता जायचं तर आबू 5:30 हजारांना गाडी स्वच्छ वगैरे धुणार सगळं रोजच्या रोज. आदरणीय कापसे साहेब होते, कापसे साहेबांनी त्यांना एक मंत्र दिला होता, ठीक आहे, तो त्या दिवसापासून त्यांनी त्या ठिकाणी रोजच्या रोज गाडी धुणार आणि 6ला सांगितले तर 5:45 तिथं हजर होणार. म्हणजे टायमिंगच्या बाबतीत आबूबाईंचं आम्ही जोडून पाहिलेले. कैसे बताओ क्या बताओ, कैसे बताओ क्या बताओ, मन गुमसुम सा हो गया, कैसे ओल में बिखर गए, कुछ पता भी नहीं चला, कुछ पता भी नहीं चला. बंधू भगिनींनो, आज सकाळी काही चुकल्यासारखं वाटले. कामावर आल्यानंतर प्रथमच आबूबाईंचे दर्शन व्हायचे. कैसा है दोस्त
ठीक आहे ना, असे त्यांचे वाक्य असायचे. आजचा दिवस अत्यंत खास आहे. ड्रायव्हर म्हटले की जीवन आणि मरण यामधील एक दुवा आहे. प्रवासातील अनेक घटना घडत असतात, परंतु ड्रायव्हर एक अशी व्यक्ती असते की प्रवाशांचे व आपल्यासोबत असणारे अधिकारी सहकारी यांना प्रवासाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवणे. आपण सर्वजण आबूबाई यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याला निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत. उद्दिष्ट असे आबूबाईंसोबत या कार्यक्षेत्रातील सर्व ठिकाणी प्रवास झालेला आहे. त्यांच्यामुळं मंत्रालय पाहायला मिळाले, त्यांच्यामुळं आपल्या 23 शाळा पाहायला मिळाल्या. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सगळ्या ठिकाणी आबूबाईंच्या सोबत प्रवास केलेला आहे आणि प्रवासात अतिशय खूप आनंद झालेला आहे. आबूबाईंना पण असं वाटायचं, अरे तेवढं साहेबांना सांगायचे आवर्जून तेवढे पिंपळेला सोबत घ्यावर का. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना प्रवास करताना आवर्जून माझी आठवण काढायची आणि भरपूर त्यांच्यासोबत प्रवास झालेला आहे. या अशा व्यक्तिमत्वाला म्हणजे वाहन चालक म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांना घरी सुखरूप पोहोचवणे, हाच वाहन चालकाला त्याच्या खात्यामध्ये पगार जमा झाला असं आपल्याला म्हणता येईल. अतिशय शिस्तप्रिय. मग अशी सांगितलं पिंपळे सरांनी की जर समजा आपल्याला 5 वाजता किंवा 6 वाजता कुठे मिटिंगला जायचं असेल तर आबूबाई तब्बल 1 तास अगोदर येऊन थांबायची आणि मग तिथून सुरुवात व्हायची. आणि त्यांच्यासोबत जे जे लोक दौऱ्याला असायचे त्यांना पहिला फोन असायचा त्यांना, मी आलोय, तुम्ही लवकर तयारी करा. म्हणजे असा त्यांचा धाक होता. मग अशी सर मी थोडं स्किप केलं, बरोबर गायकवाड साहेब होते तेव्हा थोडंसं मागे मध्ये झालं समजा 1-5 मिनिटं चालायचं. पण आता विषय असा झाला होता मध्यंतरी साहेब आणि आबूबाई दोन्ही व्यक्ती तेवढेच शिस्तप्रिय असल्यामुळं कुठेही जरी जायचं असेल दौऱ्याला तर आम्हाला अगोदर तयार राहावं लागायचं. कारण आबूबाईचे अनुभव आम्हाला खूप वेगवेगळे आलेले आहेत. म्हणजे शिस्त जी आहे ती लागली पाहिजे. म्हणजे वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचलं पाहिजे, मिटिंगा वेळेत झाल्या पाहिजे, काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याचबरोबर गाडीमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी खूप आवर्जून ते सांभाळायची. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेवला का, वेळ किती झाली आहे, प्रत्येक वेळेमध्ये कुठं पोहोचायला पाहिजे, मिटिंग पण व्हायची. त्याच्यामुळं आता कुटुंबाची जबाबदारी आहे की त्यांनी जी ड्रायव्हरची ड्युटी केली होती, इतके दिवस वाहन चालक म्हणून अत्यंत वाखाणण्याजोगी जी जबाबदारी सांभाळली आहे, त्यांच्याकडे आमचं सर्वांचं स्टेअरिंग होतं ऑफिसचं, बरोबर. ते स्टेअरिंग आता म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात थांबलेलं आहे, पण आता कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याकडे आलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी मिळून आबूबाईला तेवढ्याच सक्षमपणे सांभाळावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. येस. आणि सर अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आतापर्यंत इतके अधिकारी बघितले आबूने तसं माझ्यावरती तर खरंच उपकार केले. कारण एक घटना इथं अशी घडलेली होती की मी एक बाहेरून मध घेतलं होतं आम्ही अर्धा किलो आणि ते मध घेतल्यानंतर ते मी खाल्लं आणि आपला एक शंकर होता त्याने खाल्लं, आबूने काही खाल्लं नाही. त्यातून मला विषबाधा झाली प्रचंड. म्हणजे सुजायला लागलं, नाकातोंडातून पाणी यायला लागलं आणि काय करावं काही सुचत नव्हतं. परंतु आबूने एका हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून आधी काम केलेलं आहे. तर आबूने प्रसंगावधान राखून ताबडतोब मला तिथे ऍडमिट केलं आणि त्या ठिकाणी त्या गोळ्या औषधं दिला आणि आबूने सांगितलं की तू मध खाल्लेलं आहे डॉक्टरला. कारण कशामुळे झालंय मला पण माहित नव्हतं, परंतु त्याने आधी मेडिकलचं बरंचसं नॉलेज आहे त्यांच्याकडे, ते बरोबर त्यावेळेस ते मार्गदर्शन करतात. ती एक घटना होती. आणि दुसरा असं की आपला हा जो पुणे मुंबई एक्सप्रेस वे चालू झाला होता तर त्यावेळेस चेतना मोरे मॅडम आणि अबू सर आम्ही मिटिंगला जात असताना, आता जुनी गाडी होती बघा, आता गाडी पॉवर स्टेअरिंग आली, तेव्हा जुन्या गाड्या असायच्या. त्या गाडीचा किस्सा असा की एकदा तीच गाडी आमची भोसरीच्या तिथं पोलिसांनी पकडली. तर पोलीस आम्हाला पहिला प्रश्न असा विचारला होता की ही गाडी कोणत्या विभागाची म्हटली. पाठीमागं डंपर निघालेलं तेव्हा मॅन्युअली गेअर वगैरे असं ते गाडीचा अवस्था फार दुरावस्था. आणि तीच गाडी घेऊन आम्ही ठाण्याला मिटिंगला चाललो होतो. तर मध्ये हायवेला त्याचा पाटा तुटला. पाटा एक्सप्रेस वेवर तुटल्यानंतर अक्षरशः रस्त्याने विस्तारून चालला होता. परंतु आबूने प्रसंगावधान राखून ती गाडी कंट्रोल केली. बरं त्यावेळेस काय होतं की आता तरी स्पीड लिमिट केली, 120 ची स्पीड लिमिट असायची. तर मग आबूने काय केलं, पहिले मला उतरवलं पाठीमागे जाऊन, एक हातात फटका दिला. पाठीमागून ज्या स्पीडने गाड्या येतात त्यांना सांगायचं की तुम्ही साईडला जा. तेवढ्यात आबूने ती गाडी पलीकडच्या साईडला लावली. आता ते घाटाच्या परिस्थितीमध्ये आणि स्पीडला झाल्यानंतर जर एखाद्याने ती गाडी कंट्रोल केली नसती तर ती गाडी खाली गेली असती. त्यावेळेचे प्रकल्प अधिकारी सोबतच आम्ही दोघांनी अबू म्हणजे आम्ही दिसलो पण नसतो, इतकी स्पीडची अवस्था आहे त्या रोडला. तर तेवढ्या ते आबूने प्रसंगावधान राखून ते दुसऱ्यांदा माझं जीवन वाचवलं.
त्यामुळे मी खास आबूला त्याचा म्हणजे आभारी आहे. कोल्हापूरला जायचं होतं, पार्टीला निघालो होतं. आबूबाईची गप्पा चालल्या, गप्पामध्ये काय कसं दिवस जायचं ते कळायचंच नाही. आबूबाईच्या हळूहळू बरोबर किस्सा सांगायचं एक दोन. आणि गोगुई बांबोली गेली साताऱ्याला आम्ही 8-9 वाजले. मला आता हे तुम्ही थकलं तर भास करा, तुम्ही काय करता सांगितलं म्हणून साहेब आता एवढी रनिंग केली नाही म्हणजे आता मी कमाला आबोई म्हणले गेला जाईल सोळा नक्की जाऊ का म्हणला आबोबाई. सारा बोलली जातो साहेब. सकाळी ती तर आम्ही पार्टीला निघालो 12 वाजेपर्यंत गाडी 12-1 वाजले असते. आपण सोलापूरच्या रेस्ट हाऊसला थांबलो आम्ही. पण इतकी त्याच शिस्तीमध्ये गाडी चालवणार ड्रायव्हर पहिल्यांदा पाहिजे. आणि निर्व्यसनी माणूस पाहिजे. मी त्यांना काय म्हणतो ड्रायव्हर आणि सगळी पाहिजे, पण निर्व्यसनी माणूस एवढाच पाहिजे. तंबाखूचं नाद नाही, कुठला नाद नाही, कुठलं व्यसन नाही. ड्रायव्हर लाईनमध्ये सहजा व्यसनीच माणसं असतो, पण असा एकमेवच हे माणूस मला दिसला नाही. असो निश्चित प्रकारे आबूबाई तुमचा जो आदर्श आहे तो आम्ही घेऊच. तुमची जी वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत निश्चित प्रकारे आमच्याकडून तुमच्या जे घेण्यासारखे बाबी ते आम्ही घेतलेलेच आहे. परंतु इथून पुढे ज्यावेळेस आता निवृत्त होऊन गेलाच आहे, सगळ्या कुटुंबाला इकडे तिकडे बाबींमध्ये इकडे तिकडे जरा फिरवा. आता घ्या, आयुष्यभर आपण नोकरी केली, आता आपल्या कुटुंबामध्ये आपण जाता, सगळ्यांना आनंदी ठेवा. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी इच्छा आणि सांगतो. जय हिंद. आणि त्यांनी एवढी नोकरी करत असताना सर्वात महत्त्वाचं त्यांनी पद जे ड्रायव्हिंगचं जे पद आहे वाहन चालक फार महत्त्वाचं. आपल्या वेळोवेळी रात्री बेरात्री त्यांना मंत्रालयात न्यावं, अधिकाऱ्यांनी यूज करणं सुरक्षित फार मोठी जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे अशी बजावली. आणि फार वक्तशीर त्यांचंपणा आहे, वक्तशीरपणा, ॲक्टिव्हिटपणा, स्वच्छता हे सर्व असे विविध असे त्यांचे पैलू आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आबूबाईकडे बघितलं तर वाटत नाही की ते सेवानिवृत्त होत आहे. म्हणजे एवढे त्यांची फिटनेस त्यांचं व्यवस्थित आहे. एक 10 मिनिटं पुढे आता इथं कार्यक्रम असं मला सिद्ध सरांनी सांगितलं सर इथं कार्यक्रम आयोजित करायचा आहे, तुम्ही सर्व हॉल वगैरे व्यवस्थित करून ठेवा. मी लगेच तयारीला याचा मित्र म्हणून तयारीला लागलो आम्ही. आणि 5 मिनिटात आबूबाई आले, बोलतो दिनेश तरी बोलतो आम्ही काय बोला मला समजत नाही, साहेब बोलतो तुला बोलायला लागणार पण मला काय बोलते समजत नाही. आबू टेन्शन घेऊ नका, आणि आजच्या याच्यात म्हणजे आजचे जे दिवस आहेत त्याच्यात सुखरूप रिटायर होणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सुरक्षित असे सुखरूप रिटायर होत आहे. तुम्हाला जे वाटेल ते बोला, आणि ही तुमची शेवटची संधी आहे शासकीय व्यासपीठावर बोलायची. उद्यापासून आम्ही तुम्हाला सर्व मिस करणार आहे. नाही मला तू लिहून दे, तू 2 वेळी काय लिहून दे, मला आठवणार नाही, हक्काने सांगितले ते, मी काय जास्त बोलणार नाही. असे आमचे मित्रताचे संबंध होते. निश्चितच आपण सर्व त्यांना उद्यापासून मिस करणार आहोत. आणि त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचं त्यांचं आयुष्य त्यांनी अतिशय स्वतःकडे सांभाळावं, सर्व कुटुंबाकडे लक्ष द्यावं. आपली नोकरी अशी असल्यामुळे आपण बहुतांश वेळात किंवा ड्रायव्हर वाहन चालकाची नोकरीला टाइम लिमिट नसतं, अधिकारी केव्हा जातात केव्हा येतात, अशा वेळेस फॅमिलीला वेळ देता येत नाही. इथून पुढे तुम्ही तुमच्या उर्वरित आयुष्यात भाभी म्हणा किंवा तुमचं कुटुंब आणा त्यांना व्यवस्थित वेळ द्या. स्वतःचा फिटनेस पुन्हा असंच मेंटेन करा, कारण की सर्वात मोठी संपत्ती शरीर आहे. आणि शरीर चांगलं असलं तर माणूस आपण व्यवस्थित राहू शकतो. इथं मला बोलायला संधी दिली. निश्चितच आबूबाईंना सेवानिवृत्तीच्या काळानंतर तुमच्या भावी त्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे माननीय प्रकल्प अधिकारी यांनी माझ्या पप्पांना, आज त्यांचा सेवाकृतीचा दिवस आहे, त्यांनी आणि याच्या आधीचे पण प्रकल्प अधिकारी यांनी माझ्या पप्पांना खूप सांभाळून घेतलं. त्यांचे मी मनापासून धन्यवाद देते. आणि त्यांचे फार धन्यवाद, कारण की कोणते पण अधिकारी असो त्यांना शिस्तप्रिय किंवा त्यांचं नेतृत्व त्यांना करावंच लागतं, पण पप्पांना त्यांनी सांभाळून घेतलं ते फार महत्त्वाचं आहे. कारण की पप्पांचे खूप म्हणजे अष्टपैलू, आता सर्वांनी सांगितलं की त्यांचे अष्टपैलू एवढे आहेत की वैद्यकीय क्षेत्र असो किंवा दुसरं असो, वकिली क्षेत्र असो, तरी सुद्धा ते तिचं त्यांचा ठसा उमटवणारच, हे तर नक्की. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण म्हणावं तरी त्यांनी डिलिव्हरी म्हणून किंवा दुसरं ऑपरेशन म्हणून ते सुद्धा त्यांनी केलेले आहे. तर त्यांच्याकडे फक्त डिग्रीच नाही तरी सुद्धा. आणि वकिली क्षेत्रातलं म्हणावं तर त्यांना एवढा अनुभव आहे की जे सुद्धा जजमेंट सांगतात ते त्याच्या आधी ते जजमेंट सांगून बसतात. म्हणजे त्यांचं मेंदू म्हणजे काय म्हणावं, म्हणजे आजोबांनी असं म्हणजे मुलगा जन्माला घातलाय की त्यांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
पप्पा आहेत आणि त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण दिलेलं आहे. माझ्या भावाला पत्रकार बनवलेले. आता माझं LLBचं शिक्षण कंप्लीट होते. मला वकील क्षेत्रामध्ये त्यांनी टाकले. आता मुस्लिम क्षेत्रामध्ये वकील होणं सोपं नाही. मुस्लिम क्षेत्रामध्ये मुलींना शिकवत नाही, पण त्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ते हिंदू मुस्लिम हा तर आधीच म्हणजे त्याच्यामध्ये फरक घेतच नाही, पण मुलगी ही शिकावी हाच त्यांचा ध्येय आणि सून सुद्धा शिकावी हे त्यांचं ध्येय. म्हणजे मुलींना पुढं न्यायचं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. मी माझ्या पप्पांचे एवढे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला जन्माला घातलं, त्यांनी शिकवलं, त्यांनी शिक्षण दिलं आणि याच्यानंतर त्यांचं जे आयुष्य आहे, त्यांचे शरीर आहे ते एकदम सुखरूप राहावं, त्यांना कोणती इजा नाही व्हावी आणि त्यांनी सगळ्यांना मदत करावी. सगळ्यांना कोणाची पण अडचण असो ते मदत करणारच हे तर ठरलेलंच आहे. आणि कोणाचं दुःख असो त्यांना ते बघवतच नाही, कधीच नाही बघवत. तुमचं कोणाचं पण काही झालं तर पळत जाणारच ते. पप्पांचा हा गुण आहे ना खूप आवडतो मला. आणि एक विशिष्ट म्हणजे ते अधिकारी आहेत त्यांना सर जी म्हणूनच हाक मार. कधीही ते असं म्हणणार नाही का नाही हे मोठे आणि हे सर आहे असं अपमानित कधीच नाही. आम्हाला सुद्धा ते शिकवलेलं आहे त्यांनी की कोणते पण अधिकारी असो मान खाली आणि जी सर असंच म्हणायचं. हा जो त्यांचा गुण आहे तो मी घेतलेला आहे. तो गुण सगळ्यात महत्वाचा. आणि दुसरा गुण म्हणजे कोणतंही काम असो त्याच्यामध्ये लागायचं नाही. कोणतंही असो, साफसफाईचं असो, कोणतंही असो, तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं ना ते तुम्हाला करणंच करणं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणताच कमीपणा नाही घ्यायचा. हा पण त्यांचा गुण मी घेतलेला आहे. कारण हे गुण आपल्याला वेळोवेळी म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी हे गुण खूप महत्वाचे. मग त्यांच्यामधला नम्रपणा, तसेच त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते दुसरं कोणामध्येच नाही. त्यांनी आयुष्यभर आम्हाला शिकवण्यासाठी कष्ट केलेले आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे तर देवाने त्यांना खूप चांगलं ठेवावं, खूप चांगलं ठेवावं, आमच्या समोर ठेवावं त्यांना. अजिबात त्यांना कोणत्याच गोष्टीची, कोणत्याच शारीरिक त्यांना कोणतंच कष्ट नाही व्हावं एवढीच माझी देवाकडे विनंती आहे. आणि माननीय प्रकल्प अधिकारी यांनी त्यांना कधीच नाही विसरावं, कधीच नाही. ही माझी विनंती आहे सरांना सुद्धा. नंतर सुद्धा सेवानिवृत्त झाले सुद्धा तरी सुद्धा त्यांनी वेळोवेळी माझ्या वडिलांना वडिलांशी बोलत राहावं, त्यांच्याशी चांगले सलोख्याचं नातं ठेवावं ही माझी विनंती. व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकल्प अधिकारी देसाई साहेब, माननीय लेखाधिकारी येळकर साहेब, आबूजी आणि आपण सर्व माझे अधिकारी वर्ग व कर्मचारी. श्रीकृष्णाने जसे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते तसेच आपल्या पिओरूपी रथाचे सारथ्य आबूजी यांनी यशस्वीरित्या पार पाडले. या सोहळ्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. मी इथे जॉईन होऊन 7 महिने झालेले आहेत. तसे माझ्याकडे एवढे किस्से नाही, तुम्ही जे सांगितलं तेवढे माझ्याकडे नाही आहेत. पण या ऑफिसमधून जर मी इथून गेले कधी तर मी काय कमवले तर आपला माणूस कमवला. मी ज्या दिवशी पहिल्यांदा आले तर आबूजी एकदम त्यांच्या मुलींनी सांगितलं की ती नम्र असावं, अधिकाऱ्यांपुढं कसं नम्रपणे उभं राहावं, ते आबूजी होते पहिले. तर साहेबांना भेटून मी बाहेर आले तर आलेल्या त्यांनी मला विचारलं, मॅडम टिफिनचं काय? बिर्याणी सांगितली. मी नॉनव्हेज खात नाही, माझ्या गळ्यात माळ आहे, पण त्यांना माहीत नव्हतं म्हणजे किती मनाचा मोठेपणा असावा. ते आले माझ्याकडं, मॅडम बिर्याणी सांगितलं. म्हटलं मी खात नाही. मॅडम सांगू का पनीरची भाजी? लगेच सांगतो. म्हणजे किती मोठेपणा असावा हा गुण त्यांच्याकडून मी नक्की शिकून घेईन. त्यानंतर त्यांच्या मुलींनी सांगितलं आपल्या अधिकाऱ्यांपुढे कसं उभं राहावं, कसं त्यांच्या आदेशाचे पालन करावं, ते नम्रपणा आबूजी मी तुमच्याकडून नक्की शिकून घेईन. अत्यंत बिझी शेड्यूलमधून माननीय कलेक्टर नाशिक आयुष प्रसाद साहेब हे वेळात वेळ काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. काय पाहिजे ही कामाची पावती त्यांनी. आता मगाशी त्यांची मुलगी बोलली, तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक थेंबामध्ये एक अभिमान होता, एक कृतज्ञता होती. खरं तर हा आजचा दिवस थोडा आनंदाचा आणि थोडा दुःखाचा आहे. आबूबाई आपल्याला दररोज हसत खेळत दररोज काय विनोद. थांबा मी तुम्हाला गोष्ट सांगतो, इथून सुरुवात करणार. सकाळी आलो, सर अटेंड झाले तुमची प्रोजेक्ट आणि माझे ते सगळे आलेल्या गाडी
धुवायच्या पुसायच्या अगोदरच हा माझी अटेंडन्स झाली का बघा, आपल्याला कळत पण नसायचं. दुसरं एक त्यांचं टायमिंगच्या बाबतीत, ज्यावेळेला आपल्याला समजा 6 वाजता निघायचंय, 5:30ला गाडीवर कोण कोण आहे, हा एवढे सर्वांनी 5:30ला हजर राहायचं, आलं नाही तुम्ही येणार नाही येणार बरं का, असं त्यांचं म्हणजे खूप सांगणार. नंतर मग गाडीवर बसल्यानंतर हा आपलं नाश्ता कुठं करायचं, जेवण कुठं करायचं, सर्व नियोजन ठरलेलं असायचं. एकदा जर आपण नाश्ता उकळला ना आपलं परत भेटणार नाही जेवण. असे आजोबाईंचं हसत खेळत असं मस्त आपल्या सर्वांसोबत त्यांचं जी सेवा आहे ती झालेली आहे. दुसरं एक त्यांचं अपडेट असेल ते गाडीचं जे लॉगबुक असतं बघा, प्रवासून किती रात्री सकाळी येणार लगेच हा हे लॉगबुक जसकर इथं पहिले सह्या परिवारामध्ये आपल्या सेवाकृतीनंतर जाणार आहे. बीबीताईने त्यांना खूप साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे ते एवढं काही असं आपलं जे काही ड्रायव्हिंगचं वाहन जे काम होतं ते व्यवस्थितपणे कार्य केलेलं आहे. आणि ड्रायव्हिंगचं काम करत असताना सर्वजण सांगतात त्यांची जी चालवण्याची पद्धत होती आतापर्यंत कुठेही गाडीचा ब्लड टच सुद्धा झालेला नाही, ही त्यांच्या बाबत सर्वजण ख्याती सांगत आहे. असे आबूबाई यांना सेवाकृतीच्या माझ्यातर्फे आपल्या कार्यालयातर्फे सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. नंतर प्रत्येक वेळी इतके म्हणजे सहजतेने घाबरू नका मी आहे सोबत असे पाठीशी चांगल्या प्रकारे उभे राहायचे. म्हणजे आम्ही घाबरून जायचो काही वेळेस, किंवा कुठलेही जेव्हा अधिकारी आमच्याकडे येतात, साहेब कसे चिडतील का, रागवतील का, त्यांना आवडेल का, स्वच्छता वगैरे काही हे करतील का, त्यावेळेस सुद्धा साहेब प्रत्येक वेळी आपण आम्हाला असे चांगल्या प्रकारे साथ द्यायचे. म्हणजे अशा जेव्हा आम्ही प्रकल्प ऑफिसमध्ये जरी आलो ना साहेब, तरी आबूभैया पाहिलं म्हणजे कसं एक आवाज एक, किंवा जरी साहेबांकडे जायचं म्हटलं का, भैया साहेबांकडे जाऊ का, साहेबांचा मूड कसा आहे, आम्ही नाही जाणे का जाऊ. किंवा वर्षापासून गोडेगावचं हॉस्टेल सांभाळताना साहेब अगदी घराच्या म्हणजे माझ्या हॉस्टेलच्या चिटकूनच बेबीताई आहेत. तर इतकं प्रेमळ आणि तितकं पंचक्रोशीमध्ये इतकं बेबीताईंचं आबूबाईचं नाव आहे, इतकं प्रेमाने लोक येणं जाणं त्यांच्याकडे. मी ते पाहत असते वावर, आता आपली बिल्डिंगचं घरमालकाचं काम चालू, इतकी सहकार्य करणं त्यांना, इतकं प्रेमाने सहकार्य करणं, किती त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता. पण अगदी शब्दाने सुद्धा या कुटुंबाने जे कुटुंबच करत म्हटलं तर आबूबाई यांनी जे घडवलेलं आज एकत्रित कुटुंब, आज त्यांचे पप्पा इथे दिसत आहे, आई घरी आहे, म्हणजे अशा प्रकारे एकत्रित कुटुंब ते इतकं छानपैकी सगळं सांभाळणं. त्याच्या सुनबाई माझ्याकडे काम करतायत, तू जरी मी जरी साठ्यासोबत असलं तर तू तुझ्या कामामध्ये तितकीच मला हे पाहिजे, मला कुठल्याही प्रकारे कंप्लेंट नाही पाहिजे तुझी, अशा प्रकारे शाळेला सांगणं. म्हणजे मला खरंच आबूभैयाविषयी बोलावं तेवढं शब्द आज कमी पडतील. आबूभैया तुम्ही ना म्हणजे मी नेहमी पांगारीला 2007 पासून त्या 2026 मध्ये मी नेहमी म्हणते हँडसम भैया माझा. आणि चिरतारुण्य म्हणजे चिरतारुण्य त्यांचं असंच कायम राहावं. मी म्हणते भैया तुम्ही म्हातारे का होत नाहीये, म्हणजे वयस्कर का मी भैयाला चिडवते, पण भैयामध्ये ती स्टाईल आहे, तो ग्लो आहे. आणि खरंच असं चिरतारुण्य फॅमिली राहावं. आणि खरंच म्हणजे या पंचक्रोशीमध्ये जे काही नाव आहे त्यांची मुलंही खूप म्हणजे तितकीच प्रेमळ आहेत, सगळी त्यांची तिन्ही मुलं प्रेमळ आहे. सुनबाई त्यांची फॅमिली खूप छान आहे. जर आपण भरभरून दुसऱ्याला प्रेम दिलं तर ते भरभरून प्रेम रिटर्न त्यांना भेटते. आज बोलावं तेवढं कमीच आहे, वेळ खूप. रंगुली रंगात साऱ्या माझा रंग वेगळा, रंगुली रंगात साऱ्या माझा रंग वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या माझा पाय मोकळा. अबूसाहेब आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, सेवानिवृत्ती सोहळा, अबू उस्मानबाई काठेवाडी, आबूबाई ड्रायव्हर नाही बॉडीगार्ड, काय सांगतो मी बॉडीगार्ड, त्यांना पण ते राहत ड्रायव्हर मला चालत नाही, ही एक ॲटिट्यूड होती कामाची. खरंच नुसतं एक वाहन चालक नाही तर खरंच एक बॉडीगार्ड अंगरक्षक म्हणून फार मोठं काम आहे. एखाद्या प्रत्येक सिच्युएशनला कसं हँडल करायचं ती समय सूचकता ही फार महत्वाची आहे. सगळ्यांनी सांगितलेलं आहे गाईड करणारा माणूस कसं वागायचं आहे, नम्रपणे सोबरपणे, हे शिकण्यासारखा माणूस सगळ्यात मोठी गोष्ट. आणि ती मनापासून आहे, ती दाखवण्याची शो ऑफ करण्याची नाही. जे प्रत्येकाला तुम्ही खायला घातलं, मी पण खाल्ले तुमच्या भावीच्या हातचं ऍक्च्युली ते तुमच्या हातचं, मी माझ्या बायकोने, माझ्या मुलांनी, माझ्या फॅमिलीने, माझ्या मित्रांनी बरंच अगणित सांगण्यासारखं. आणि ही जी गोष्ट आहे ना, जो देणारा माणूस आहे ना तो आयुष्यात कधी पडत नाही. आमची जी बहीण आहे शाहीन, तिच्यासाठीचा हा मेसेज आहे की तुमच्या वडिलांना कधी कुठल्याच गोष्टीची पडणार नाही.
सर्व सुख कल्याण समृद्धी शांती आरोग्य धनसंपदा सर्व समृद्ध राहणार माणूस. 35-36 वर्ष नोकरी म्हणतोय आपण, पण मला 36 वय वाटत फिटनेस आहे. माणूस हर हुंदरी आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की म्हणजे त्यांना हसताना बघितले, रडताना, राग येताना, चिडताना, जोक करताना, सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे फुल एंटरटेनमेंट. अबू यांच्या बरोबरचा माझा जो अनुभव आहे तो खरंच 1.5 वर्षाचा पण माझ्या मते नाही यांचा कालावधी. ठाणे एकदिसीत असताना वरणे यायचे बऱ्याच गोष्टी काय असायच्या, परंतु प्रत्यक्षात अनुभव घेताना कळते दुरून डोंगर साजरे असतात. माणूस ज्यावेळेला संपर्कात येतो मग त्यावेळेला कळतं की खरं माणूस कसा आहे. अबू एक ग्रेट माणूस आहे, ग्रेट माणूस, समतोल विचाराचा माणूस, अतिशय बॅलन्स माणूस. अबूच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर टाइम कमी पडून जाईल, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, कारण ऑलरेडी परवा ऑफिसमध्ये बोललेलं आहे. परंतु थोडक्यात एक 2-4 वाक्य मी बोलणार. आज जो इथं दिसतोय तुमच्यासमोर मी त्यांच्यामुळं प्रामाणिकपणे, मला मध्ये जवळजवळ 5-6 महिन्यापूर्वी अटॅक आला होता आणि ते म्हटलं दस्तुरीचा मारुती मला दिसतोय अजून पण लाईफ टाईम आठवत राहील. त्याच्याकडे जे काही बोललं ना जाताना तिथंच छाती दुखायला लागली. अबूची गाडी जोरात मारली होती वेगळा, म्हणजे तो अनुभव वेगळा आहे. आपण सांगितले की गाडी स्लो थांबली, गाडी काय तर एक मुद्दाम काढलं, परंतु इथं प्रचंड गाडी वेगानं. कदाचित 15-20 मिनिटं किंवा कदाचित लेट झाला असेल तर मला ते कदाचित इंजेक्शन देतात ना पॉवरचे, कदाचित मिळाले नसते, काही पण सांगता येत नव्हतं. प्रॉपर्टी टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली, अटॅक गेला होता, त्यामुळे ते कदाचित ट्रीटमेंट झाले नसते तर अबू मी कुठल्या क्षणात गेलो असतो, कदाचित एंजिओप्लास्टी वगैरे डॅमेज झाला असतो ना. पण नाही, हे उपकार अबूचे आहेत. जसं आप्पावरती तसं माझ्यावरती आणि अशा अगणित लोकांच्यावरती असणार. अनावधानापणे केलेली कामं असतात ती सत्कर्मी कामं लागतात, अशी भरपूर अबूनी कामं चांगली केली आहेत. नॉलेजच्या बाबतीत म्हटलं तर मी काही सांगायलाच नको. म्हणजे भले आता ते रिटायरमेंट होतील, त्या पदावरून होतील, सरकारी खात्यातून होतील, परंतु ड्रायव्हिंगची जी ऍटिट्यूड आहे, जो अप्रोच आहे, तो कधीच रिटायर होणार नाही. एखादी गाडी बाजूने गेली की लक्षात येऊन हे पिस्टनचं काम आले ते ड्रायव्हरला लागणार, अरे बघत नाही गाडी जर काय चांगली ठेवली, म्हणजे ते लक्ष राहणार, ते डोक्यात काय सोपी गोष्ट राहणार. हा माणूस असा रडणारी माणूस आहे. त्यामुळं अबू जरी तुम्ही रिटायर झाला तरी तुम्ही आमच्या स्मरणात राहणार आहे, संपर्कात राहणार आहे, सातत्यात राहणार आहे. जसं मोसिन इथं आल्यानंतर मोसिनची आमची ओळख झाली, त्यांची चिरंजीव, आणि अबूच्या तुलनेत तसाच जबरदस्त माणूस, कामाच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत सहकार्य असेल वगैरे वगैरे. परंतु तुमची खरंच फॅमिली एकूण चांगली आहे. आणि मगाशी त्या म्हणतो तसं की त्यांचं भविष्यातलं जे आरोग्य असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळणं, हजारो लोकांची दुवाई, 100% हजारो लोकांची दुवा आहे. तुमचं आयुष्य इथून पुढे आनंदी मंगलमय चांगलंच असणार आहे. अबूच्या बाबतीत जर लाईफ टाईम जर त्यांचा काढला तर थोडक्यात एक कुवेतमध्ये पण भरपूर किस्से आहेत. दुबईत कुवेतमध्ये पण त्यांनी काम केले. म्हणजे ज्या वेळेला युद्ध झाल्यानंतरची 90ची परिस्थिती एकदम हँग झाली होती, अशा वेळेला त्यांची ती परिस्थिती असेल की तिथं जाऊन काम करणं फार मोठी गोष्ट आहे. तिथं पण जाऊन त्यांनी काम केलं. फॉरेन मधला लायसन्स असलेला नावामध्ये आपल्या ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये एक माणूस असेल, सोपं नाही फॉरेन मध्ये जाऊन तिथनं लायसन्स काढणं. हे सोडलं तर सलमान खानच्या बरोबर एकदम क्लोज संबंध असलेले पण माणूस आहे, त्यांचे फोटो मी बघितलेले. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये बरोबर ना, त्यांचा गोतावा फार मोठा आहे. म्हणजे बादशाह तलावापासून ते नरीमन पॉइंट मुंबईत त्यांचे पाहुणे प्रचंड आहेत. आणि मग ही ताकद आहे त्यांची. आणि सर्व मित्र पण माझ्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलं थँक्यू व्हेरी मच. पेन्शन बेनिफिट्स जे आहे बिल पण आजच जे झालं 2 फेब्रुवारीला, आज त्याचं बिल कदाचित उद्या किंवा परवा दिवशी जाईल. तर ती एक आहे गोष्ट. सगळ्यात महत्वाचं हे पुढे शाल पुढे अबू भाई आपल्या आदिवासी समाजाचा तारपा हे जे हे आहे पद्मश्री पुरस्कार पण ते मिळालाय माणसाला, हे तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवत अशा आमची अपेक्षा.
आम्हाला बऱ्याच वर्षांनी असं झालं असं गोडेगावमध्ये.